कुडाळमध्ये उद्धव ठाकरे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन होतोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। कुडाळमध्ये त्यांची भव्य सभा सुद्धा होणार आहे आणि कुडाळमध्ये ठाकरेंच्या सेनेची रॅली निघालेली आहे आणि त्याची थेट लाईव्ह दृश्य आपण आता थेट कुडाळमधून पाहतोय। तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय की किती मोठ्या प्रमाणात त्यांनी ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी जोरदार जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झाली आहे। सगळ्यांच्या हातात झेंडे दिसतात, बॅनरबाजी सुद्धा दिसते। कुडाळमध्ये उद्धव ठाकरे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करतात। अधिकची माहिती घेऊयात या संदर्भात। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, आपण पाहतो की कुडाळमध्ये आता ठाकरेंचं शक्ती प्रदर्शन होतोय, कशा प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे? उद्धव ठाकरे कधीपर्यंत पोहोचतात? नक्कीच श्रद्धा, पाहताय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केले जाते। शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात रॅली सुद्धा काढण्यात आली। अगदी जवळजवळ 1 किलोमीटरची ही रॅली काढण्यात आली, मोटरसायकल रॅली। आणि त्या रॅलीतूनच या ठिकाणी इथले स्थानिक आमदार आहेत वैभव नाईक, ते आलेले आहेत। सावंतवाडीतून आता थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे कुडाळकडे यायला निघालेले आहेत। आता काही वेळातच उद्धव ठाकरे येतील आणि ज्या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय त्याच ठिकाणी सभा घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंबहुना निलेश राणे यांनी विरोध केलेला होता। या ठिकाणी सभा घेऊ नये, कारण ती जी रस्त्यात सभा होते त्यामुळे गाड्यांचा खोळंबा होणार आहे, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी या सभेला त्यांनी विरोध केलेला होता। एकूणच जर बघितलं तर या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या 20 ते 25 जणांना नोटीसही बजावण्यात आलेल्या आहे। तर इथून काही अंतरावर भारतीय जनता पक्षाचं ऑफिस सुद्धा आहे आणि त्या ऑफिसमध्ये आता काही कार्यकर्ते जमलेले आहेत। मात्र पोलिसांनी एकूणच जर बघितलं तर फडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मात्र शिवसेना सध्या बघते आपण कशा पद्धतीने मोठं शक्ती प्रदर्शन करते। राणेंचा बालेकिल्ला समजला जातो कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघातच आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी होते ते आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आहेत, ते जमलेले आहेत। शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत ते कुडाळमध्ये जमलेले आहेत, कारण कुडाळमधीलच सभेला निलेश राणे यांनी विरोध केलेला होता। त्यामुळे हीच सभा मोठ्या संख्येने कशा पद्धतीने होईल या ठिकाणी यासाठी शिवसेनेने प्रयत्न केलेले आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या कार्यकर्ते शिवसेनेचे ते जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात काही वेळातच तिथे उद्धव ठाकरे येतील आणि उद्धव ठाकरे इथे आल्यानंतर काय संबोधित करतात हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे सध्या। हो, थोड्याच वेळात कुडाळमध्ये ते पोहोचतील। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।